नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपलं शुरू पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून स्वागत करतो। येणाऱ्या 20 जानेवारी 2024च्या नवोदय 5वी साठी आपण दररोज आदर्श 10 पेपर तुमच्यापर्यंत 10 प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आज पुन्हा एकदा अतिशय ताकदीचे तोलामोलाचे इथून मागे नवोदयला झालेले पण पटकन सुटावेत आणि त्याचं ज्ञान तुम्हाला लवकर भेटावं असे 10 उदाहरणं त्या ठिकाणी आपण परत एकदा घेऊन आलोय। नक्की व्हिडिओ आवडेल आणि जर आवडल्यास तर त्या ठिकाणी नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला वेळ न दवडता सुरुवात करतोय। नवोदय 1999 प्रश्न आलाय 7631 ही संख्या सर्वात जवळच्या सहस्रकात पूर्ण केल्यास उत्तर काय येईल? अतिशय सोपा। पूर्वीच्या काळी 2015च्या आधी दर पेपरला 2-3 प्रश्न विचारले जायचे, पण आता क्वचित एखादा प्रश्न येतो, पण येतोच आला तर आपल्याला समजला पाहिजे आणि तो एकदम 2-3 सेकंदातच समजला पाहिजे। उत्तर पाहिल्या 8000 आपल्याला त्या ठिकाणी कळलं पाहिजे। कसं सर सांगा? अतिशय सोपा भाग आहे। पहा या ठिकाणी 7631 आपल्या प्रश्नाचं प्रश्न दिलेला आहे। त्यांनी आपल्याला जवळच्या सहस्रकात विचारले। सहस्र म्हणजे एकक, दशक आणि शतक आणि हजार। मग आता हजार म्हणल्या एकक, दशक, शतक या 3 अंकांचा विचार करायचा आणि त्या 3 अंकांचा विचार केल्यावर 631 ही संख्या आहे। कोणती संख्या आहे? 631। आता सहस्रकाळ, सहस्र या शब्दाचा अर्थ आहे 1000। 1000 चे समान 2 भाग करा, ते झालेले आहेत 500। मग आता माझा प्रश्न आहे 500 पेक्षा 631 ही संख्या मोठी आहे का जास्त? लहान आहे तर ती जास्त आहे। मग जर ती 500 पेक्षा जास्त असेल तर याच्यामध्ये डावीकडल्या अंकामध्ये 1 मिळवायचा 8 आणि त्याच्या पुढे ह्या 3 घराबद्दल 3 शून्य देऊन टाकायचे। विषय संपला। तुझं 8000 आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं। आता समजा मी दुसरं उदाहरण घेतलं 6361 ही जवळच्या सहस्रकात रूपांतर करा। सहस्रक म्हणजे हजार, हजारचे 2 भाग 500। मग याचा विचार करायचा। मग मला सांगा बरं, ही संख्या 361 500 पेक्षा मोठी का लहान आहे? तर ती लहान आहे। मग जर लहान असेल तर याच्यामध्ये काहीच मिळवायचा नाही, 7 खाली 7 लिहायचं आणि त्या 3 घराबद्दल 3 शून्य देऊन टाकायचं। जवळच्या सहस्रकात आपलं रूपांतर झालं 7000। आता सर इथं डायरेक्ट 7500च असतं आणि जवळच्या सहस्रकात रूपांतर विचारलं असतं तर सहस्रक म्हणजे हजार, हजारचे 2 भाग 500। मग ही संख्या 500 आणि 500च्या पुढे आहे का मागे आहे? ही संख्या जर 500 आणि 500च्या पुढे असेल तर याच्यात 1 मिळवायचा 8 झालं आणि पुढे 3 शून्य देऊन टाकायचे 8000। पण जर 499 498 497 असेल तर काहीच नाही करायचं, 707 लिहायचा आणि पुढे 3 शून्य देऊन टाकायचे। ओके, समजलं असणार आहे। नक्कीच अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलंय। इथं 3 घरं डोक्यात ठेवायचे। 500 पेक्षा मोठी आहे म्हणजे 7 मध्ये 1 मिळवायचे 8 आणि 8000 लिहून टाकायचं। बस चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला। प्रश्न त्याच तोलामोलाचा 2020 ला, आता 2-3 वर्षापूर्वी आलाय। खालील विधानाचा गोळाबेरीज परिणाम शोधून काढा पूर्णांकामध्ये। मग आता काय पोरं म्हणतील, कंचे भागू बेव पहिल्यांदा गुणाकार करतो आणि मग एवढा मोठा गुणाकार मग त्या ठिकाणी सर्व वजाबाकी करतो आणि नंतर त्या ठिकाणी गणित पाहतो। लक्षात घे राजा, इथं गणिताचा अर्थ समजून घेत असताना सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा तुला पूर्णांकात रूपांतर करायचंय। पूर्णांकात रूपांतर करायचंय म्हणजेच काय? इथं एकांश आणि दशांश 10 चे समान 2 भाग 5। मग ही 5 पेक्षा मोठं आहे का लहान आहे? 6 मोठा आहे म्हणजे ह्या 49 मध्ये 1 मिळवायचा, मग पूर्णांकात झाली 50। इथं गुणुलेचं चिन्ह। परत इथं पाक, इथं 51.10 10 चे 2 भाग केले 5। हा 2 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? हो लहान आहे। याचाच अर्थ हे डायरेक्ट इथं 10 घ्यायचा, विषय संपला। इथं वजा या ठिकाणी पहा, इथं परत 51.10 चे 2 भाग केले त्या ठिकाणी 5 आणि मग हा 5 पेक्षा लहान आहे का मोठा? लहान आहे म्हणजे आहे तोच अंक घ्यायचा। इथं 7
चला 51.10 चे 2 भाग केले 5, मग ही 7 अंक मोठा आहे का लहान आहे? मोठा आहे. याच्यामध्ये 29 मध्ये 1 मिळवायचे, इथं त्या ठिकाणी 30 झाले. पूर्णांकात विचारले आपल्याला. परत इथं 51.10 पेक्षा 1 लहान आहे म्हणजे आहे तेच घ्यायचं, म्हणजे इथं 5 घ्यायचं. परत 51.5 5 पेक्षा लहान आहे 1 म्हणजे 20 घ्यायचं, आणि जर मोठा असता तर 1 मिळवायचं असतं आणि 21 घेतलं असतं. सरळ झालं. मग कंचे भाग उभे व गुणाकाराची क्रिया आपण त्या ठिकाणी करून टाकू. इथं 500 झालं, इथं 210 झालं, आणि या ठिकाणी इथं 100 झालं. चला आता या ठिकाणी वजावजाची बेरीजच होते, 100% वजावजाची बेरीज होते. वजावजाची बेरीज केली आणि वजा चिन्ह दिलं, 310 आलं. किंवा 500 मधून पहिल्यांदा 210 वजा करा आणि मग येणाऱ्या वजाबाकीतून 100 वजा करा, तेच येणार आहे. आणि 500 मधून 310 वजा केल्यावर 190. आपल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक डी 4 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. त्यांनी इथं शब्दच दिलाय, पूर्णांकात रूपांतर करा. आणि मग इथं एकांश आणि दशांश म्हणजे इथं 10 भाग, 10 चे 2 भाग, 5 5. मग 5 पेक्षा मोठे का लहान आहे? 6 मोठे. लगेच इकडे घ्यायचा 50. इथं समजा इथं 2 आहे, 5 पेक्षा लहान आहे मग 10 आहे असाच ठेवायचा. 5 पेक्षा लहान 1 आहे, 7 आहे असाच ठेवायचा. 7 5 पेक्षा मोठे 7 आहे, मग 29 आणि 31 करायचे. 5 पेक्षा लहान आहे 1, ओके, 5ची 5. 5 पेक्षा लहान आहे 1, 20ची त्या ठिकाणी 20, आणि मग 190 आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न आहे त्याच प्रकरणावरचा नवोदय 2010. पहा 275.003 गुणिले 3.005 याचं साधारण किंमत किती? आता तुम्ही जर याचा गुणाकार करायचा प्रयत्न केला तर तो करू पण नका, गरज पण नाही आपल्याला त्याची. पहा इथं 51.0 हजारांश म्हणजेच इथं 1000चे समान 2 भाग केले, 500 500 भाग झाले. मग आता ही संख्या सांगा मला 500 पेक्षा मोठी का लहान आहे? साहजिकच लहान आहे ना. इकडं काहीच नाही करायचं, इथं डायरेक्ट लक्षात ठेवायचं 275. आणि ही संख्या जर इथली 500 आणि 500 पेक्षा मोठी असती तर इथं 1 मिळवला असताना तिथं 276 झाले असते. परत इथं 51.0 हजार भाग झाले म्हणजे 51.0 हजार, हजार म्हणजे त्याचे निम्मे भाग 500. मग ही संख्या 500 पेक्षा मोठी का लहान आहे? 0.05. ती 500 पेक्षा लहानच आहे ना. मग तू 3 मध्ये काहीच नको करू, डायरेक्ट 3च घे. आणि ही जर इथली संख्या 500 आणि 500 पेक्षा मोठी असती तर 3 आणि 4 घ्यावं लागलं असतं. चला गुणाकार करायचा. 3 5 15, 7 1 3 21 आणि 22, 7 4 2, 3 2 6 2 8, 825 आपल्या प्रश्नाचं डी नंबरचं उत्तर झालं. फक्त भागाला महत्व आहे. 51.0 हजारांश म्हणजे 1000. 1000चे 2 भाग 500 500. 500 पेक्षा मोठी, 500 पेक्षा मोठी असेल तर 1 1 ने, आणि 500 पेक्षा लहान असेल तर आहेच ते ठेव आणि गुणाकार कर. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. पहा नवोदय 2015ला आलेला प्रश्न आहे. पहा प्रश्न आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय भारी प्रश्न आहे, सगळ्या स्पर्धा परीक्षेला उपयोगी ठरतील असेच त्या ठिकाणी प्रश्न आहे. काय केलं इथं समजून घ्या. अतिशय सुंदर क्रिया केली. वरच्या 2 अंकाची वजाबाकी केली, 3 - 2 1, आणि खालच्या अंकाने त्याला गुणले 4 1 4 आणि मधला अंक तयार झाला. पहा वरच्या 2 अंकाची वजाबाकी केली, वजाबाकी 2 आली, त्याला खालच्या अंकाने गुणले 3 2 6 आलं. वरच्या अंकाची त्या ठिकाणी म्हणजे संख्येची वजाबाकी केली, 17 - 13 4, खालच्या अंकाने गुणलं 4 2 8 आलं. वरच्या अंकाची वजाबाकी केली, 12 - 10 बरोबर 2, आणि 2 ला 2 ने गुणलं, 2 2 4. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर. वरच्या संख्येची वजाबाकी आणि वजाबाकीला खालच्या अंकाने गुणून मधली संख्या त्या ठिकाणी तयार केली. अतिशय सुंदर क्रिया त्या ठिकाणी केली. असो नवोदय 2003ला आलेलं गणित. 10 मैल हे 40 किमीचे शेकडा किती? आता पहिली महत्वाची गोष्ट सर्व विद्यार्थ्यांना माहित पाहिजे, 1 मैल म्हणजेच 1.6 किलोमीटर, आणि तेच जर मीटर मध्ये सांगायचे असतील तर 1600 मीटर. हे जर माहित असेल तरच त्या पोरांना त्या प्रश्नाचं उत्तर येईल. मग आता इथं राजा मैल आहे आणि इथं किलोमीटर आहे, म्हणजेच आधी आपल्याला ह्या मैलाचं रूपांतर किलोमीटर मध्ये करावं लागेल.
मग आता 1 किलोमीटरचा अर्थ 1.6 किलोमीटर होतो एका मैलाचा. मग एका मैलाचा अर्थ 1.6 किलोमीटर, असे 10 मैल म्हणजे किती? म्हणजेच काय, एकावर 1 0 1 घर पुढं सरकवायचं, याचाच अर्थ 16 किलोमीटर झालं. आता काय, इथं 40 किलोमीटर आहे. साहजिकच आपल्याला 40 किलोमीटर पैकी 16 किलोमीटर तर 100 पैकी किती? शेकडा म्हणजे 100. लक्षात ठेवायचं आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे त्या गणितामध्ये. कालमापन सारखं केल्याशिवाय तर आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. 1 मैल म्हणजे 1.6, मग 10 मैल म्हणजे 16 किलोमीटर. 40 पैकी 16 तर 100 पैकी किती? सगळ्यांनाच माहिती आहे, 16 गुणुले 100 भागिले 40. 20 चोक 80, 20 5 100, बे 1 बे, बे 8 16 आणि 8 गुणुले 5 8 45%. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 नंबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर शेकडेवारीतलं सगळ्यात सुंदर गणित आणि कालमापनाची एक क्रिया. 1 मैल म्हणजे 1600 मीटर किंवा 1.6 किलोमीटर. चला, नवोदय 2004 ला आलेलं गणित आहे. पहा, 400 रुपयाच्या 35% पेक्षा 240 रुपयाचे 80% कितीने कमी आहे? असा प्रश्न स्कॉलरशिप 2021 ला का 22 ला 5वी ला येऊन गेलाय. पहा, पहिल्यांदा काय करायचंय तर 400चे 35% काढायचे. मग 400चे 35% काढून घ्या. नंतर काय करायचं, 240चे 80% काढून घ्यायचे आणि एकमेकातलं अंतर तफावत काढायचं आहे, म्हणजे फरक काढायचा आहे. एकदम सोपं आहे. 400 गुणुले 35 भागिले 100 वजा 240 गुणुले 80 भागिले त्या ठिकाणी 100. इथं 0 0 0 0 4 गुणुले 35, 35 चोक 140 झालं. इथं 0 0 0 0 8 चोक 32, 7 चाले 3, 8 2 16 3 19, म्हणजेच इथं 24 गुणुले 8 24 8 192 झाले. आणि मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 192 वजा 140, 2 इथं 5 इथं 0, याचाच अर्थ 52 रुपयाने ते जास्त आहे. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्रिया पाहिजे, चाचीचे म्हणजे गुणुले, शेकडा म्हणजे 100. या सगळ्या क्रिया तुमच्या सोबतीला पाहिजे, सराव पाहिजे. आणि नक्कीच या गणितांचा सराव करून येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही जास्तीत जास्त मार्क नाही मिळवणार तर डायरेक्ट नवोदयला तुमचं सिलेक्शन होईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असा चला, पुढचा प्रश्न त्या ठिकाणी नवोदय 2019. अमरने 5% व्याजाच्या दराने 800 रुपये उधार घेतले. 3.5 वर्षांनी त्याला किती रक्कम भरावी लागल? अरे, त्याने उधार घेतल्या, तो मागं नेऊन देणार आहे पैसे, म्हणजे तो रास नेऊन देणार आहे. मुद्दल अधिक सरळ व्याज. लक्षात ठेवा, मुद्दल 800 रुपये घेतलेली आहे. आपल्याला ते सरळ व्याज काढावं लागेल आणि मग सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले त्या ठिकाणी 100. मुद्दल 800 रुपये दर आणि दर 5% काळ 3.5 वर्ष म्हणजे 3.5 किंवा 3.1/2 म्हटलं तरी चालेल. असं सुद्धा ते देऊ शकतात. 3.3 त्या ठिकाणी 1/2 असं सुद्धा त्या ठिकाणी 3.5 वर्ष कालखंड असा पण देऊ शकतात. चला, क्रिया सगळ्यांनाच माहित आहे. इथं 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. 8 गुणुले 5 गुणुले 3.5 आणि मग 8 45 गुणुले 3.5. गुणाकार करा, 0 लिहून टाका. 35 चोक 140. इथं गुण्यमध्ये एक घर आहे, याचाच अर्थ सरळ व्याज 140 झालं. मुद्दल आहे 800 रुपये, सरळ व्याज 140, 940 रुपये त्याने कर्जमुक्त झाला भरून. जे अमरने आपल्या मित्राकडून व्याजाने घेतले होते 800 रुपये, त्या ठिकाणी 5% दराने 3.5 वर्षासाठी. सरळ व्याज प्रत्येक वर्षी सारखं असतं. पोरं फक्त सरळ व्याजच लिहितात. आता इथं पर्याय दिलेला नाही 2019 ला, पण ठीक आहे, सरळ व्याज नका लिहू. त्यांनी
कधी कर्जमुक्त होणार आहे तर तो मुद्दल आणि सरळ व्याज देऊनच कर्जमुक्त त्या ठिकाणी होणार आहे। त्याच परीक्षेला नवोदय 2019ला अजून एक गणित सरळ व्याजावर त्या ठिकाणी आलंय, सोडूयात। दर साल 8% दराने 6,600 रुपये मुद्दलाचे सरळ व्याजाचे 4 वर्षात एकदम सरळ गणित होईल, किती रुपये होतील असा प्रश्न विचारलेला आहे। सरळ व्याजाचं सूत्र मुद्दल गुणुले दर गुणुले काळ। सरळ आपलं स्कॉलरशिप 5वीला 100% 3-3, 4-4 उदाहरणं येतात। 8वी स्कॉलरशिपला पण अशा दर्जाचं गणित येतं आणि मग 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 66 गुणुले 8 चौक 32 आणि मग 66ला त्या ठिकाणी 32 ने गुणायचंय। 6 दुने 12 आजचा लाईक 6 दुने 12 आणि 1 13 0 साहित्रिक 18 साहित्रिक 18 1 तर इथं गुणाकार व्यवस्थित करूयात आपण। पहा इथं काय झालेलं आहे 66 दुने 132 झालेलं आहे। 0 साहित्रिक 18 हातचा लेख साहित्रिक 18 1 19 2 11 1 10 आणि 1 11 हातचा लेख 1 2 2112 रुपये तुमचं सरळ व्याज होणार आहे। त्याला कर्जमुक्त व्हायचंय, तो म्हणजे माग नेऊन देणार आहे। मग तो माग किती नेऊन देणार आहे तर 8,000 अधिक 2,112। 8,000 मध्ये 2,112 त्या ठिकाणी नक्की मिळवा। 8,000 नाही दिली मुद्दल त्या ठिकाणी 6,600 दिलेली आहे, त्याच्यामध्ये 2,112 मिळवा। 2 1 7 आणि 8 8,712 पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर। पहिल्यांदा सरळ व्याज आणि सरळ व्याज काढल्यानंतर ते त्या राशी म्हणजे रास काढण्यासाठी मुद्दलामध्ये त्या ठिकाणी मिळवायचं आहे। चला पुढचं गणित आलेलं आहे नवोदय 2013। पहा काय गणित आहे। 3 घंटा 12 मिनिटं 15 मिनिटं 18 मिनिटं इतक्या अंतराने वाजतात। सकाळी 10:30 वाजता या एकत्र वाजल्या तर पुन्हा त्या किती वाजता एकत्र वाजतील असा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला आहे। नवोदय 2013 एकदम भारी गणित आहे आणि ते लसावीचं गणित आहे। घंटा पुढे जाणार आहेत याचाच अर्थ आपल्याला 12 मिनिट त्यानंतर 15 मिनिट आणि त्यानंतर 18 मिनिट यांचा लसावी काढणं क्रम प्राप्त आहे। आपल्याला लसावी काढावं लागेल। चला लसावी काढायला सुरुवात केली। 3 ने भाग जातो 3 चौक 12 3 5 15 3 सक 18 2 ने जातो 2 2 4 5 ला जात नाही 2 त्रिक 6 परत मूळ संख्या आहे म्हणजे 2 ला 2 ने जातो 5 ला 3 ला जात नाही 5 ला 5 ने जातो मूळ संख्या आहे 5 1 5 आणि 3 ला 3 ने जातो 3 1 3 आलेल्या अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे। 3 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 5 गुणुले 3 3 दुने 7 आणि या ठिकाणी 5 दुने 10 गुणुले 3 साहित्रिक 18 10 180 मिनिट आलं कारण तुला उदाहरण मिनिटांमध्ये दिलेलं आहे आणि 180 मिनिट याचाच अर्थ सरळ साधा सोपा 3 तास त्या ठिकाणी झालेत म्हणजेच 180 मिनिट झालेत। आता सकाळी 10:30 वाजता वाजली होती मग 10:30 वाजता 3 तास त्या ठिकाणी मिळवा कारण घंटा परत पुढे जाणार आहेत 11:30 12:30 आणि 1:30 दुपारी 1:30 वाजता त्या तीनही घंटा परत एकत्र वाजतील। 1:30 नंतर 2:30 3:30 4:30 परत 4:30 ला एकत्र वाजतील 5:30 6:30 7:30 परत 7:30 ला एकत्र वाजतील। 3 तासाच्या फरकाने त्या ठिकाणी त्या एकत्र वाजणार आहेत। नवोदय 2013 घंटा पुढे चालल्यात म्हणजे लसावी। ओके चला पुढचं गणित त्या ठिकाणी आहे। पहा एका खोलीची लांबी रुंदी आणि उंची क्रमशः 6.25 मीटर 6.75 म्हणजे 6.25 मीटर आणि 4.5 मीटर आहे। ती सर्व मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची त्या ठिकाणी लांबी शोधून काढा। हे गणित एमपीएससीच्या मुख्य पेपरला यूपीएससीच्या पूर्व पेपरला पोलीस भरतीला सुद्धा आले आणि तेच गणित नवोदय 2014 5वी निवडसाठी त्या ठिकाणी आलेला आहे। अतिशय सोपा भाग आहे तो सरावाने पूर्ण होतो। पहिली गोष्ट लक्षात घ्या सेमी 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 आणि सेमी। पहिली गोष्ट मीटर मीटर आणि मीटर। आधी त्या मीटरचं रूपांतर सेमी मध्ये करू आणि ठरवू मसावी काढवायचा का लसावी काढायचा। 8.75 मीटर 1 मीटर म्हणजे 100 सेमी याचाच अर्थ 825 सेमी झालं। त्यानंतर
7.25 मीटर, याचाच अर्थ 675 सेंटीमीटर झालं. त्यानंतर 4.5 मीटर, याचाच अर्थ 450 सेंटीमीटर झालं. आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे, प्रश्नामधील दिलेल्या संख्येपेक्षा पर्याय जर लहान असतील तर राजा तुझा मसावी काढणं क्रमप्राप्तच आहे, आणि प्रश्नामधील दिलेल्या संख्येपेक्षा पर्याय मोठे असतील तर लसावी काढावं लागेल तुला. सगळे पर्याय लहान आहे, मी सेमीमध्ये रूपांतर केलं, म्हणजेच तुला 8.25 मीटर म्हणजे 825, 6.25 मीटर म्हणजे 675 आणि 4.5 मीटर म्हणजे 450 यांचा मसावी काढावा लागेल. आणि मग याला एका संख्येने भाग जातो 25, कारण 25 ची कसोटी आहे, संख्येच्या एकक व दशक स्थानी 0, संख्येच्या एकक स्थानी 5, दशक स्थानी 2, संख्येच्या एकक स्थानी 5, दशक स्थानी एकक स्थानी 0, दशक स्थानी 5, एकक स्थानी 5 आणि दशक स्थानी 7 असेल तर 25 ने भाग जातो. 25 त्रिक 75, 7 उरले, 25 त्रिक 75, 25 दोन्ही 50, 17 उरले, 25 7 175, 25 1 25 20 उरले, 25 8 200, परत 30 27 आणि 18 ला 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 1 3, 3 9 27, 3 6 18, परत 11 9 6 ला एका अंकाने भागत जात नाही, मसावीमध्ये थांबायचं असतं आणि आलेल्या अवयवांचा गुणाकार हा करायचा, तो आपला सुंदर असा मसावीच असणार. 25 त्रिक 75 सेमी, पर्याय क्रमांक बी 2 नंबरचं त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने खूप महत्वाची, मी म्हणतो 5वीच्या नवोदयला तर आलेलीच आहे, पण 8वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, पोलीस भरती, MPSCचा पूर्व मुख्य पेपर, या सुद्धा पेपरमध्ये हीच गणित त्या ठिकाणी आलेली आहेत. काळजीपूर्वक अभ्यासा. आणि सगळ्यात महत्वाचं, गणित वाचून कधीच उपयोग होणार नाही, एक एक गणित परत परत सोडवणं, त्याच्यातल्या संकल्पना समजून घेणं. आता सरळ व्याजामध्ये जर काळ महिन्यात आलं तर खाली 12 घेतलंच पाहिजे, नाही घेतलं तर तुझं उत्तर त्या ठिकाणी चुकणार आहे. तुला कर्जमुक्त व्हायचंय म्हणल्या मुद्दलामध्ये रास मिळवावीच त्या ठिकाणी लागेल. तुला मसावी का लसावी काढायचा आहे हे तुला समजलं नाही, तुला इथं दिलं नाही तू मसावी काढ, याच्या आधीच्या गणितात लसावी काढायचा होता, ह्या गणितामध्ये मसावी काढायचा होता. तू पर्यायावरून ठरव. प्रश्नामधील दिलेल्या संख्येपेक्षा पर्याय मोठे जर आले तर तू लसावीच काढ, पर्याय लहान आले तर मसावीच काढ. असो, अतिशय सुंदर आणि खूपच महत्वाची गणित. हे गणित पहा, लसावीचं, त्यानंतर इथं शेकडेवारीचं नॉर्मल गणित आहे, पण तुम्हाला सरळ व्याज देऊ शकतात, एका पर्यायात सरळ व्याज पण येऊ शकतं आणि एका पर्यायात रास येऊ शकते. त्यामुळे गणित नीटनेटकं वाचा. इथं पण अतिशय सुंदर गणित दशांश अपूर्णांकाचं आहे. इथं फरक काढायचा आहे का मिळवायचंय ते एकदा समजून घ्या. त्यानंतर इथं तर सुंदरच, हे एकदम महत्वाचं गणित आहे. 1 मैल म्हणजे 1600 मीटर म्हणजे 1.6. मग सर डायरेक्ट क्रिया का नाही केली? कस काय क्रिया करू शकतो? कारण इथं किलोमीटर आहे आणि इथं मैल आहे. कालमापन सारखा असल्याशिवाय कोणतीच गोष्ट होणार नाही. हे एक सुंदरच गणित आहे स्पर्धा परीक्षेचं. हे वरच्या संख्येची वजाबाकी त्याला खालच्या अंकाने गुणून मधली संख्या तयार केली आणि हे 3, 2 आणि 1 नंबरचं गणित हे तर जबरदस्त आहे. अलीकडल्या काळात ते शक्यतो येत नाही, पण जरी आलं तरी त्या ठिकाणी नीटनेटकं पहा. अतिशय सुंदर आणि खूपच महत्वाची गणित त्या ठिकाणी आहे. व्हिडिओ आवडला असेल, गणित आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओचं येईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सविस्तर अभ्यासक्रमासाठी त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी ॲप डाउनलोडिंग करून घ्या. आपण 1 तारखेपासून सैनिकी स्कूलची बॅच त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. सुरुवातीला जीकेचे दररोज 10 प्रश्नांचं त्या ठिकाणी तुमच्या पर्यंत माहिती त्या ठिकाणी येत आहे आणि नवीन बॅच त्या ठिकाणी दर महिन्याला आपल्या येत असतात. त्यासाठी ॲप घ्या आणि ॲपवर तुम्हाला फार कमी पैशामध्ये प्रत्येक विषयाचं सविस्तर नॉलेज त्या ठिकाणी शिरूर पॅटर्नच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही मनापासून देण्याचा प्रयत्न करतोय. खूप नवीन माहिती एकत्रित करून रंगीत स्वरूपामध्ये तुमच्या समोर सादरीकरण करतोय. नोट्स रंगीत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देतोय. असूया, थांबू. धन्यवाद.